नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत माता पालक गट याच्या बैठकींची नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे. माहे नोव्हेंबर 2025 करता सभा क्रमांक 20 साठी लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या माता पालक गटाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी अनुक्रमांक लिहून घ्यायचा आहे, माता गटांची नावे या ठिकाणी लिहून घ्यायची आहे, आठवडा आणि भेटीचा दिनांक आपणास लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कृती किंवा फीडबॅक आपल्याला थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यावायचा आहे. दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता 1ली ते 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटांची शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 मधील 20वा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली. आशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल. मागील आठवड्यातील वर्कशीट आणि मुलांचे अधिकार या व्हिडिओवरील अनुभव विचारण्यात आले. त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले. पुढील कृती आहे, करून पाहूया. सर्व मातांना गोलात बसवण्यात आले व मोबाईलवर एक खेळ घेण्यात आला. प्रत्येक मातेला स्क्रीनवर लिहिलेले वाक्य आठवून एक एक करून एका दमात सांगायचे आहे, पण कोणी हसायचे नाही असे सांगून वाक्य वाचन करण्यात आले व ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली व सर्व मातांना हा उपक्रम करताना फार आनंद झाला. पुढची कृती आहे कृती क्रमांक 2, काही नवीन शिकूया. भारत सरकारने महिलांना अनेक अधिकार दिले आहेत. स्त्री पुरुष समानता असो किंवा नोकरीत पुरुषांबरोबर समान वाटा असो, सन्मानाने आणि शालीनतेने जगण्याचा अधिकार असो किंवा कार्यालयातील संरक्षण असो, महिलांच्या संबंधित अनेक हक्क आहेत ज्यांची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. ते अधिकार काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. समान मोबदला मिळण्याचा अधिकार, कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात अधिकार, रात्री महिलेला अटक करू शकत नाही, एखाद्या विशिष्ट प्रकरणात केवळ प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार हे शक्य होते. तसंच व्हर्च्युअल तक्रार नोंदवण्याचा अधिकार, 0 FIR करण्याचा अधिकार, या सर्व अधिकारांबाबत आजच्या व्हिडिओत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. पुढील कृती आहे कृती क्रमांक 3, घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया. चित्रात दाखवल्याप्रमाणे डावीकडे चित्र व उजवीकडे त्या चित्राचा पहिला अक्षर हे काढावे. मुलांना चित्र आणि अक्षराची जोडी लावायला सांगणे. आवश्यकता वाटल्यास मुलांना मदत करा. वर्कशीट पूर्ण केल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत घेऊन या. मुलांना वर्कशीट सोडताना आनंद झाला का याचा अनुभव पुढील आठवड्यात शेअर करा, असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली. या पद्धतीने 20वा आठवड्याचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.